संपत संपत मी तुला खात्रीने सांगते की तिजोरीतले सगळे पैसे या उदरसनेच घेतलेले आहेत. कशाच्या जोरावर बोलताय तुम्ही हे सगळं? माझ्याकडच्या किल्ल्या तर तुम्ही घेतल्या होत्या ना, मग मी कशी काय तिजोरी उघडून त्यातले पैसे घेईन? गाई, तुला जरा तरी जाणीव आहे का? या तुझ्या प्लॅनिंगमुळे आपल्यावर केवढी मोठी समस्या आलेली आहे. अगं, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पोरावर उपचार नाही झाले आणि त्याचं बरं वाईट काय झालं तर तुला एवढं कळायला हवं की आपल्या पक्षाचं नाव न यावं याची काळजी घ्यावी. पण नाही, अगं आई, तुझ्यासाठी हिला अद्दल कशी घडवावी हीच गोष्ट फार महत्वाची. अरे पण तुझ्या या नादात आपलं किती नुकसान झालंय हे काय कळतंय का तुला? काय कल्पना आहे का तुला? त्या ऍडमिट असलेल्या मुलाच्या आईचा फोन, तर तिच्याशी काय बोलू मी? हॅलो, हा बोला. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. काही लागेल ते निर्धास्तपणे मागा, बिलकुल संकोच बाळगू नका. बरं बरं. पप्पा काय बोलली त्याची आई? माझे आभार मानत होती. मला म्हणाली आम्ही मदत मागितली नसताना देखील तुम्ही मदत केली, थँक्यू. म्हणाली सिद्धिराज गाडे पाटील येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मदत मात्र आवर्जून दिली. पण मला हे कळत नाही हे सगळं झालं कसं? भावना, हे सगळं कारण माझ्याकडे असणाऱ्या किल्ल्या सुद्धा खऱ्या आहेत. मला माहिती होतं आजी कधी ना कधी माझ्याशी असं वागणार. आई, आई काय ग? ऐक ना, एक महत्वाची गोष्ट तुझ्याकडे ठेवायची. ठेवशील? अगं ठेव ना. भावना, सिद्धूला तू हे पैसे दिले तरी कधी? सिद्धिराजनं जेव्हा फोन आला होता ना, तेव्हा ते घाईघाईत बाहेर गेले, पण त्यांचं पाकिट विसरलं होतं. त्याच वेळेला मी त्यांना पैसेही दिले. सिद्धिराज, सिद्धिराज, काय झालं? बोल पटकन, जायचंय का मला? हो हो, तुम्ही पाकिट विसरला होता. आणि ऐका, हे पैसे थोडे ठेवा तुमच्या. पैसे कसं ना? नाही, असं काय करताय? तुम्हीच मला एकदा म्हणाला होतात ना, जेव्हा पक्षाचं काही इमर्जन्सी काम येतं तेव्हा कधी कधी पैसे खर्च करावे लागतात, म्हणून मी काढून ठेवले होते. तुम्ही घ्या, लागले तर खर्च करा. ठीक आहे, हा. आलो. सावकाश हा. हो. काय पाताळ यंत्री बाई आहेस ग तू? काय ग ये, हा असला मोठा खेळ तू माझ्याशी का खेळलास? खेळ खेळावा लागला आजी. कारण मला माहिती होतं का की तिजोऱ्यांच्या चाव्यांबाबतीत तू काहीतरी गडबड करणार. बस सिद्धू, स्वतःच्या रक्ताच्या आजीशी तू असं काही खेळ खेळशील असं वाटलं नव्हतं रे. हे तुझ्या बायकोचं सोडून दे, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आजी? मी तुमच्याशी कायम अशीच वागते असा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? अहो, मी तर स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही की मी तिजोरीतले पैसे काढून स्वतः जवळ ठेवीन. पण कसं आहे ना, तुमच्या बरोबर राहताना तुमच्या तोडीस तोड जर का वागायचं असेल ना, तर मला हे सगळं करावंच लागेल. या युक्त्या करायलाच हव्यात. आणि जर का तुम्हाला हे सगळं व्हायला नको असेल तर तुम्ही आमच्याशी सरळ वागा, म्हणजे मग आम्हालाही तुमच्याशी सरळ वागता येईल. पण जर तुम्ही आमच्या वाकड्यात शिरलात तर आम्ही तुमच्याशी तसंच वागू शकतो.
त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, जो कोणी घेईल माझ्या चांगुलपणाचा फायदा त्याला दाखवीन काय असतो भावनाचा कायदा. किती नाही म्हटलं तरी त्या दोघांची आठवण येतेच. साहजिक आहे ग लक्ष्मी, आठवण तर येणारच ना. हरीश आणि सिंचना नाही म्हटल्यावर घरातली लगबग किती कमी झाल्यासारखी वाटते ना. हो ना. नमस्कार दळवी साहेब, येऊ का? अरे नमस्कार, या या. हे आपले कॉन्ट्रॅक्टर. या ना, या. बसवा ना, मी या, पाणी या. आणते. पाणी. धन्यवाद साहेब. ते पेमेंटचा पुढला स्लॅब कधीपर्यंत देऊ शकाल? म्हणजे आतापर्यंत जितके पेमेंट दिलंय तितकं काम तर आपण पूर्ण केलंय. आता बाकीचे पैसे दिले, आपण लगेच पुढच्या कामाला सुरुवात करू. कॉन्ट्रॅक्टर साहेब, अरे या 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 बसा. तुम्ही घराचे पैसे मागायला आलाय का? माझ्या आई बाबांकडे भरपूर पैसे आहेत, ते तुम्हाला पैसे देऊन टाकतील. ऍडव्हान्स मध्ये सगळे पैसे देऊन टाकतील. या. संतोष, हे बघ, तुझं इथे काहीच काम नाहीये. तू तुझ्या खोलीत गेलास तरी चालेल. रेटच्या राग आला बाबा तुम्हाला? अच्छा बरं, मी इथे काही बोलू नये असं वाटतंय तुम्हाला? ठीक आहे, मी इथेच बसतो हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून, पण मी इथेच बसणार कारण मला बघायचंय तुम्ही यांना काय सांगतात. बोला. साहेब, आम्ही आत्ता तुम्हाला नाही पैसे देऊ शकणार. हे बघा साहेब, हे म्हणतायत ना, आम्ही आता तुम्हाला नाही पैसे देऊ शकत. का? मग कधी देणार? पुढच्या महिन्यात? नाही, पुढच्या महिन्यातही नाही. मग त्याच्या पुढच्या महिन्यात? हे बघा साहेब, आम्हाला पैसे देणं शक्य नाही होणार आहे. म्हणजे काम थांबवायचंय का? अहो काय साहेब, अहो तुमचं काम आलं होतं म्हणून मी 3 कामाला नाही म्हणालो, आणि आता तुम्ही म्हणताय की हे काम बंद करायचंय. आता माझ्यासारख्यानी कसं काय नुकसान सहन करायचं? हे बघा साहेब, माफ करा आम्हाला, पण आम्ही आत्ता नाही घर बांधू शकत, नाही पैसे देऊ शकत. काय ना साहेब, चूक तुमची आहे. तुम्हाला माणसं ओळखता येत नाही. तो यांच्याकडे बघून तुम्हाला वाटतं का की हे घराचे सगळे पैसे तुम्हाला देऊ शकतील? चूक तुमची आहे. आई, बाबा, आपण देऊ शकतो यांना पैसे. थांबा आई. विना, अगं ऐक ना बाळा,